गेल्या 3 वर्षापासून मी अक्षय पात्रामध्ये काम करत आहे, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून या भिवंडी किचनला। आणि आता जवळपास आम्ही 25,000चं पर दिवसाला आम्ही जेवण बनवतो। हे रेफ्रिजरेटर आहे, 1400 किलो व्हेजिटेबल याच्यामध्ये बसतात। नेक्स्ट आहे आपली ही मसाला ग्राइंडर मशीन। त्याच्यानंतर ही आमच्याकडे व्हेजिटेबल वॉशिंग मशीन म्हणतो याला। तर व्हेजिटेबल ज्या पद्धतीने आम्ही पहिले प्री वॉश सगळे व्हेजिटेबल याच्यामध्ये करतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी वगैरे काढून याच्यामध्ये डबल आम्ही क्लोरिनेशन सुद्धा करतो। हे पोटॅटो पिलर मशीन आहे। या पोटॅटो पिलर मशीन मध्ये सर्व काही पोटॅटो वगैरे असतात, त्या वरचे जे कव्हर वगैरे असतात तर आपण ते सर्व काही काढतो त्याच्यामधून। तर ही व्हेजिटेबल कटिंग मशीन, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स येतात याच्यामध्ये। तर आम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे आम्ही त्या साईज मध्ये आम्ही व्हेजिटेबल कट करून तर आम्ही ते आमच्या मेनू प्रमाणे आम्ही ते वापरतो। हे राईस कोल्डर आहे, याची कॅपॅसिटी 500 लिटरची आहे। आम्ही एका टायमाला याच्यामध्ये 250 किलो राईस आम्ही काढतो। म्हणजे आमच्यापाशी जवळपास 3 कोल्ड रन आहेत, असे ॲट ए टाइम एका टायमाला आम्ही 750 केजी राईस काढू शकतो। त्याच्यानंतर हे जे इक्विपमेंट आहे करी मशीन, याची कॅपॅसिटी जवळपास 300 लिटर आहे। 300 लिटरची कॅपॅसिटी असून आम्ही 270 केजी तर आमचे कोणतेही करी आयटम आम्ही बनवू शकतो याच्यामध्ये। तडक्यासाठी एक आपल्याकडे स्पेशल मशीन आहे, एक जे काही करी आयटम या करी मशीन मध्ये बनतोय तिचा तडका आम्ही वेगळा बनवतो। हा जो एरिया आहे आमचा, हा वेसल वॉशिंग एरिया आहे। थोडासा आम्ही याच्यात लिक्विड सोपने इथे लावून नंतर आपण इथे त्याला फायनल वॉश करतो। ही जी आपली नवीन एक मशीन आहे, याच्यामध्ये आम्ही करी आयटम भरतो, याला हायड्रोलिक ट्रॉली असे म्हणतात। त्याचप्रमाणे राईस सीझर ट्रॉली आहे, याच्यामध्ये याची कॅपॅसिटी 200 केजीची आहे। 200 केजी याच्यात राईस केल्याच्या नंतर आम्ही हायड्रोलिक प्रमाणे ज्याप्रमाणे आम्हाला पाहिजे त्या अंतरावर ठेवून आम्ही ते त्याच्यामध्ये राईस वगैरे भरतो। ही व्हेसल स्टरलायझेशन मशीन आहे। ॲट ए टाइम आमच्याकडे याच्यावर 4 व्हेसल बसतील अशी कॅपॅसिटी आहे याची। क्लिनिंग झाल्याच्या नंतर इथं आम्ही स्टरलायझेशन त्या व्हेसलचं करतो, नंतरच आम्ही ते फूडसाठी इथं वापरतो, भरण्यासाठी, फिलिंग करण्यासाठी। त्याच्यानंतर हे जे फ्रीज आहे, हे आम्ही जे काही फिनिश गुड प्रोडक्ट बनवतो, समजा इथं करी आयटम वगैरे बनवतो राईसचे, हे आमचं एक सॅम्पल आम्ही याच्यामध्ये कलेक्ट करून ठेवतो, जेणेकरून शाळेमधून काही जर कंप्लेंट आली तर आम्ही त्याच्यासाठी इथं स्टोअर करतो।